अरे एवढं बोलत नाही तोपर्यंत एसटी लागली। नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा आपला पुणे चिपळूणचा पार्ट दुसरा होणार आहे। कारण नाही तसंच आहे, मी ॲक्च्युली रात्रीचा प्रवास, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल। मी रात्रीचा प्रवास केला होता पुणे ते चिपळूण, पण गाडीची हेडलाईट वगैरे एवढे कमी होते की मला पुढचं म्हणजे तो घाट तर काही दिसतच नव्हता रात्रीचा। आणि घाट एवढा सुंदर होता ना, अक्षरशः खरंच तुम्हाला तो दाखवायचा होता मला। मग मी असा विचार केला की आपण ह्याचे पार्ट 2 करूया, आणि म्हणून पहिला पार्ट तो झालेला आहे आणि आता दुसरा पार्ट इथून पुढे मी तुम्हाला तो घाट दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आता हे शॉर्ट म्हणजे अशी स्टोरी करणार आहे की इथून डायरेक्ट मी उंब्रज, कारण की पाटण मार्गे तो रस्ता चिपळूणमध्ये जातो, त्यामुळे मी जेवढं शॉर्ट करता येईल उंब्रजपर्यंत तेवढं शॉर्ट करणार आहे हा व्हिडिओ। आणि तिथून पुढे घाट तुम्हाला दाखवणार आहे आणि तो घाट मी पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी आता बसलो आहे कोल्हापूरच्या गाडीमध्ये, कारण तसंच आहे, जी चिपळूणची गाडी आहे ती 2:45 वाजता आहे डायरेक्ट गाडी चिपळूणला। पण महत्त्वाचं जे तुम्हाला मी सांगितलं मागाशी की आपल्याला घाट बघायचा होता, तर तो सनसेट पण आपल्याला बघता येईल। ह्या हिशोबाने मी आता असं करणार आहे की इथून उंब्रजला उतरणार आहे आणि तिथून पुढे मग उंब्रजवरून बघूया कोणती गाडी भेटते, त्याच्यानुसार मग पुढे चिपळूणला जाणार आहे। एक छोटासा ब्रेक झाला आहे, जेवणासाठी थांबल्यात गाड्या आणि आत्ता टायमिंग झाला आहे 1:45। पाऊया वडूजमध्ये आपलं काय ते नावसुद्धा विसरून गेलो। उंब्रजमध्ये किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे आणि बहुतेक लवकरच जाईल उंब्रजमध्ये, आणि तिथून पुढे 6 वाजेच्या आत आपण जर पोचलो तर खूप छान होईल। आणि असा विचार आहे की जर आपण लवकर जर पोचलो तर तिथं उतरण्याचा प्रयत्न करेल मी घाटामध्ये। जर पुढे गाड्या भेटणार असतील तर जे होईल ते होईल, जसं होईल तसं होईल। प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, बाकीच्या सर्व गोष्टी त्याच्या हातात आहे, बरोबर का नाही? एक चहा द्या ना। फक्त चहा घेतला आहे आणि निघेल आता गाडी 10 मिनिटामध्ये। साधारणतः अजून एक दीड तास तर नक्की जाईल। मग तिथे गेल्यावरती काहीतरी खाऊन घेईल व्यवस्थित, गडबडीत जेवण नाही जात। जवळजवळ आलो आहे आता आपण उंब्रजच्या, फक्त एक 14 किलोमीटर अंतर राहिले आणि केस बघा, हवा लागून एकदम केस असे खराब झाले माझे। आता उतरल्यावरती भेटतो मी। तर पोचलो आहे उंब्रजमध्ये आणि प्रॉब्लेम असा आहे की इथे सुद्धा 6 वाजता गाडी डायरेक्ट चिपळूणसाठी, पण ते स्टँडमधल्या मास्तराने सांगितलं पाटणपर्यंत जा, तिथून पुढे तुला गाड्या मिळतील। बघूया आता पाटणला गाडी भेटते का। पहिलं काहीतरी खाऊन घेतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया। देवा नशिबात आहे का नाही काय माहिती। तर खाण्यासारखं पण एवढं काय नाही आहे, हॉटेल वगैरे दिसत नाही आहे। जाऊ द्या, स्टँडवरती जातो, बघतो तिथं काय खायला भेटतंय का, नाही तर मग डायरेक्ट पाटणच्या गाडीमध्ये बसतो। जे पाटणला जाण्यासाठी इथून वडाप पण आहे, पण प्रयत्न करतो की एस टी मिळाली तर चांगलं आहे। अरे एवढं बोलत नाही तोपर्यंत एस टी लागली। पाटण आहे ना,
पाटणला फिरून जाते गाडी. दुसरी आहे का गाडी? आहे ना. बरं बरं. ही गाडी आहे पाटणला जायला, पण ही गाडी लांबून फिरून जाते. आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, तर चालकांनी सांगितलं आहे की दुसरी गाडी आहे याच्या मागे. यार काय समजाना झाले मला नक्की काय होतं आहे माझ्याबरोबर आज. किती गाड्या बदलायच्या. भेटली तर बरं होईल लवकर. एक विदाउट बर्फ द्या ना. मध्ये जस्ट आत्ताच पोचले पाटणमध्ये आणि काही गाडी भेटली नव्हती म्हणून मी वडापने आलो. गरज पडली कारण की दुसरा पर्यायच नव्हता. पुढं जर आपल्याला ते पाहायचं असेल तर वडापने यावं लागलं. आता बघू इथून एस टी भेटते का आपल्याला. चिपळूण आहे ना, चिपळूण जाते ना. फायनली आपल्याला गाडी भेटली चिपळूणसाठी. ही गाडी विजयापूर गुहागर गाडी आणि ही गाडी आता चिपळूणवरनं गुहागरला जाणार आहे. एवढा एक प्रॉब्लेम आहे की फ्रंट सीट नाही आहे, रिकामी. तर कोणतरी बसलं आहे त्याच्यामुळे आता या विंडोनेच बघता येईल आपल्याला. तर गाडी चेंज केली आहे मी आता. ही गाडी आहे अक्कलकोट गुहागर आणि त्या गाडीपेक्षा ह्या गाडीमध्ये जरा व्ह्यू चांगला आहे, त्यामुळे मी ह्या गाडीमध्ये बसलो आहे. बरं झालं आली वेळेवरती. प्रयत्न करणाऱ्याला हार कधी नसते. आज अनुभव आला प्रत्यक्षात. काय काय स्टेप, काय काय प्रयत्न केले असतील मी इथपर्यंत येण्यासाठी. आता एवढंच अपेक्षा आहे की सूर्यास्त व्हायच्या अगोदर ही गाडी तिथपर्यंत पोचली म्हणजे झालं. नाहीतर आत्तापर्यंत सकाळपासून जेवढं केलं आत्तापर्यंत तेवढं सगळ्यावरती पाणी. अपेक्षा करूया आता की सगळं काही व्यवस्थित होईल. थोडंसंच अंतर राहिलं आहे, साधारणतः फक्त 60 ते 70 किलोमीटर अंतर राहिलं आहे, बास तेवढंच. आणि त्या गाडीपेक्षा तर ही गाडी लवकर जाईल. ही गाडी जरा फास्ट आहे आणि या गाडीमधून व्ह्यू जरा खूप चांगला आहे तरी बऱ्यापैकी. गुहागर वाटते तर आहे खाली, पण काय माहिती तर बसलेत का नाही, उतरलेत खाली माणसं मधून. पाहायला भेटत. सूर्यास्त तर नाही बघायला भेटला, पण घाट तर नक्की बघायला भेटला.
तर आलो आहे मी आता चिपळूणमध्ये. व्हिडिओबद्दल जर सांगायचं झालं तर 50% व्यवस्थित झालं असं मला वाटतं आहे. कारण सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनासारख्या झाल्या तर ते जीवन कसलं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. इथून पुढे व्यवस्थित लक्षात राहील. आणि जर तरी पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणखीन जर आवडला असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.